राज्यामध्ये कोकण बोर्ड हा अव्वल क्रमांकावर आहे आणि याच कोकण बोर्डाच्या निकालानंतर मुलींनी देखील या कोकण बोर्डात बाजी मारलेली आहे। आपण सिंधुदुर्गामध्ये आहोत। सिंधुदुर्गाच्या कणकवली विद्यामंदिर शाळेमध्ये 99.40% मिळालेले विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। काय सांगशील, आज तुला 99.40% गुण मिळाले, अव्वल 0.60 घेऊन राहिले 100% मिळण्यासाठी, कसं वाटतंय? मी ध्रुव तेंडुलकर, मला 99.40% मिळाले। खूप आनंद होतोय आणि 99 ते 100 पडतील अशी आशा होती। खूप आनंद होतोय आणि माझे सगळे शिक्षक आणि मुळात म्हणजे कुठचाही क्लास न लावता फक्त शाळेमुळे मला हे मिळाले, त्यामुळे शाळेचे खूप आभारी मला असे वाटतात। काय होणार आहे पुढे, काय इच्छा आहे? मला वैद्यकीय क्षेत्रात जायची इच्छा आहे, त्यासाठी तयारी चालू आहे। निश्चितच विधी चिंदरकर आहेत, तुला देखील तेवढेच गुण मिळाल, काय सांगशील? मला तर खरं तर पहिलं रिझल्ट कळल्यावर खूप आनंद झालेला, कारण वर्षभर खूप मेहनत केली होती। शिक्षकांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केलेला, त्यांनी खूप आमच्याकडून तयारी करून घेतलेली आणि एवढ्या सगळ्या मेहनतीचं आज आम्हाला जे फळ मिळालं आहे ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला। अभ्यास करताना काही अडचणी, तांत्रिक अडचणी असेल काही, असं काही जाणवलं काय? हो, अभ्यास करताना कायम एखादे डाउट्स वगैरे असतील तर आम्ही कधीही अगदी रात्री कितीही वाजतासुद्धा आमच्या शिक्षकांशी कॉन्टॅक्टमध्ये असायचो। त्यांना व्हॉट्सॲपवर अगदी 5 मिनिटात आम्हाला ते आमचे जे काही डाउट्स होते ते सॉल्व्ह करून द्यायचे। त्याचबरोबर आम्ही जी काही जास्त थोडी रँकमध्ये येणारी मुलं होतो त्यांचे स्पेशल क्लास वगैरे घेऊन आमचे जेवढे डाउट्स असतील तेवढी जास्त प्रॅक्टिस घेता येईल त्यासाठी सुद्धा शिक्षकांनी खूप मेहनत घेतली। त्याच्यासाठी आमची स्कॉलर बॅचसुद्धा काढलेली होती। अगदी एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत सगळे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत होते। अभ्यासाचं टायमिंग काय होतं करायचं? शाळेत आम्ही सकाळी लवकर यायचो, सकाळचे क्लासेस असायचे। परत शाळेत दिवसभर शाळा सुटल्यावर 6, 6:30, 7 आम्ही शाळेतच अभ्यास करत असायचो। आमचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे। त्याच्यानंतर परत घरी गेल्यावर अभ्यास सुरू असायचा। अगदी सुट्टीतही आमचं एक शाळेत क्लासेस सुरू असायचे कायम। निश्चितच ह्या होत्या विधी चिंदरकर, त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या कंटिन्यू अभ्यास सुरू आहे, पण महाराष्ट्रामध्ये कोकण बोर्ड हा अव्वल आलेला आहे आणि आपण कणकवलीतील हे विद्यार्थी होते ते आपल्या सोबत होते। अशाच पद्धतीने कोकण बोर्डाची ही अव्वल परंपरा राखतील हीच आपली अपेक्षा आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।